या साईडला आहे तलाव आणि आपण चालू आहे तलावाला आता पाहायला. इकडून बोटिंग वगैरे तर आपण घेत नाही, सो बाकीचे जातात बोटिंगला वगैरे. तर चला बघूया. सो गाईज ह्या साईडला बोटिंग वगैरे करतात, तिकडे त्यांची बुकिंग वगैरे करू शकतात. तिथून तिकीट घेऊन जाऊ शकतात बोटिंगला. बघा किती सारे बोट आहेत. बघा गाईज किती सारे बोट आहेत. पहिला इकडे यायचं होतं विकेंडला किंवा असे अदर डेजला पण असं खूप गर्दी सारी असायची. सो आता इकडे आलो आहे तर काहीच गर्दी नाही. म्हणजे मला वाटतं लोक कामात वगैरे व्यस्त असतील किंवा कशात काय अजून एक्सेट्रा एंड ऑल. सो आता काही माहिती नाही. सो आता इथे आलो आहे पण गर्दी तर काहीच नाही. आता बघूया पुढे जाऊन की काय अजून पाहायला मिळते. ते नवीन जर काही मिळेल तर तुला दाखवतो तुम्हाला. पाठचा ब्रेक आहे. सायकल घ्यायला आलो आहे. सो चालून तर थकलो आहे. सो आता सायकल बाय करतो आहे. पहिला बिल बनवतो आहे आणि नंतर मग सायकल घेऊन निघणार. ही सायकल स्कॅन कर. तो गाईज हा बिल आहे. आपण सायकल बाय केली त्याचा आणि ही सायकल आहे. सो आता घेऊन निघूया. 2 तासासाठी आहे. चला. सो गाईज आता सायकल बाय केले आणि आता चाललो आहे सायकल घेऊन. सायकलवरचा व्ह्यू बघा तुम्ही. गाईज काय झालं, पहिलं मी एंट्री केली गेटमधून, तेवढ्यात डायरेक्ट मला टायगर सफारीसाठी बस भेटली. सो पहिली बस भेटली तर मी डायरेक्ट सफारीसाठी गेलो आणि त्याच्यानंतर मग थकून गेलो आल्याच्यानंतर. सो आता बायकल घेतले. सो बायकल घेऊन पहिला जातो कनेरी गुफाकडे, कारण एवढा तर मी चालू शकत नाही आणि बस कुठे आहे ते एक्झॅक्टली मला पण माहिती नाही. सो आता पहिला जातो कनेरी गुफाकडे आणि मग तिकडचा व्ह्यू बघूया. ज्या बिल्डिंगवाल्यांना किती भारी असेल ना. या लोकांना ट्रेन पण बघायला मिळते, नंतर इथून ज्या गाड्या जातात त्या पण बघायला मिळतात. सो यांची लाईफ किती मस्त असेल. सो आता जाऊया. कनेरी गुफा हे बघा लिहिलं इथे. सो या साईडला कनेरी गुफा आहे. किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर. बापरे. चला जाऊया फटाफट. तर काहीच एवढ्या कडाक्याच्या उन्हात मी एकटाच चालला सायकल घेऊन. माझ्या आजूबाजूला कोण आहे, मागे कोण आहे ना पुढे कोण आहे. इतक्यात जर काही कोणता प्राणी आला माझी फाटून नाही आता देणार. लाईव्ह एक ही आहे, चलना आहे. चला, जाम थकायला झालं आहे. हे बघा गाईस कोण. म्हणजे जरी असं चालत आलो तरी काही ना काहीतरी पाहायला मिळतो. बघूया अजून काय काय पाहायला मिळतं ते. गाईज आपण पोचले कनेरी गुफाच्या इथं. हे बघा या साईडला खायला प्यायला वगैरे आहे. फायनली गाईज या साईडला सायकल पार्क केलेली आहे आणि इथून आपण चाललो आहे चालत. चला जाऊया.
पटापट वर जाऊन येऊया, तोपर्यंत टाईम पण होईल. बाय चालत चालत आलो आहे, खूप टाकायला झालं आहे. अजून 0.5 किलोमीटर समथिंग आहे काहीतरी. सो चला चालत जाऊया, अजून जेवढं चालत आहे तेवढं चालत वर जाऊया. पण फायनली तुम्हाला कान्हेरी गुफा दाखवूनच सोडणार, असं खाली जाणारच नाही, कारण ती बघायला आलो एवढ्या उन्हातून. सो चला पहिला ती बघूया, अजून किती चालायचं काय माहिती. कान्हेरी गुफाच्या इथे आपण पोचलो आहे. आणि जर तुम्ही बसने येत असेल तर बस पण अवेलेबल आहे. ही बघा समोर बस. सो ही बस पण येते डायरेक्ट, आपण तिथून उतरते इथून. आणि मला तर बस वाटे नाही करावीशी म्हणून मी चालत आलो. खाली फक्त सायकल लावले, तिथून वरती चालत. आणि फायनली आपण पोचलेलं आहे कान्हेरी गुफाच्या इथे. हे बघा या साईडला पोचलो आहे. आता जाऊया वर. या साईडला फूड स्टॉल आहे साईड. इथपर्यंत गाड्या वरपर्यंत येतात, तिथून परत वरती चालत जावं लागतो. सो आपण जाऊया आता वरती चालत. या साईडला चालत आल्यावर गाईज इकडे तिकीट काउंटर आहे. सो इथून तिकीट वगैरे कलेक्ट करूया. फायनली गाईज तिकीट वगैरे काढून झालेले आहे. 25 रुपये तिकीट आहे. आणि हा असा काय मॅप आहे. सो चला जाऊया वर बघायला गुफा. गाईज गुफाची इथं आलेलं आहे. पाठीमागे बघू शकता तुम्ही माझ्या. ही आहे लेणी क्रमांक 1. हे बघ इथे सगळी माहिती लिहिलेली आहे. पॉज करून तुम्ही ते वाचू शकता. या साईडला आहे लेणी क्रमांक 2. इथे सगळी माहिती वगैरे दिलेली आहे, पाहू शकता. सो गाईज या साईडला आहे लेणी क्रमांक 3. हे बघा शिल्पलेख. या साईडला आहे लेणी क्रमांक 4. पूर्ण आतमध्ये अंधेर आहे. शिल्पलेख कसं केलं, शिल्पलेख कसे केलेत बघा, मस्त. वाव. सो असा काहीसा शिल्पलेख आहे. आता जाऊया दुसऱ्या लेणीमध्ये. काहीच थकायला खूप झालं आहे, खूप म्हणजे खूपच झालं आहे. एवढ्या उन्हातून आलो आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण लेण्या फिरतो आहे बिकॉज ऑफ तुमच्यासाठी काहीच. तर तुम्हाला दाखवतो अजून किती किती आहेत लेण्या आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत. सो चला वर जाऊया.
अजून सगळ्याची आहे. लेणी क्रमांक 5. आय थिंक पाण्याचं टाक असेल हे. हां, पाण्याचं टाक आहे. 6 ते 11 लेण्या इकडे आहेत. सो चला पहिला त्या बघून येऊया. अजून पण वरती आहेत. सो पहिल्या ज्या लेण्या आहेत एक्झॅक्टली त्या बघून येऊया गाईज. ही 6वी लेणी आहे. ही आहे 6वी लेणी गाईज. हा बाहेरचा व्ह्यू. ती 6वी आणि 7वी. ही 7वी लेणी आहे. मी इथे गेलो होतो फक्त येऊ झाड आहे ना तिथे गेलो होतो. कुठून जायचं आता कुठे जायचं ही 8वी लेणी आहे गाईस. लेणी म्हणजे ते पाण्याचं टाक कॅन्डॉल जे काय आहे ते. आता आपल्याला ते एवढं प्रॉपर माहिती नाही. तर जेवढं त्याने सांगितलं आहे 9, 10 असं जे काय कॅन्डॉल लिहिलेलं असेल तेवढं लेणी असं त्यांनी खाली सांगितलं आहे. सो एक्झॅक्टली तर माहिती नाही. अच्छा आतमध्ये काहीतरी आहे. जायचं आता अजून वर. खूप लेण्या आहेत. सो जेवढ्या होतं तेवढ्या कवर करूया आणि मग जाऊया. कारण ऊन खूप लागतो आहे. खूप थकायला झालं आहे. ही लेणी नंबर 11. किती छान शिलालेख केलंय बघा. आणि हे लेणी क्रमांक 11. एवढी मोठी आहे बघा. अतिशय सुंदर आणि थंड. लेणी क्रमांक 12.
इथे जेवढा लिहिलेला आहे तेवढा सगळा गेला आहे गाईस. मस्त असं शिलालेख आहेत गाईस. हे संध्याकाळी आलं तर बेटर आहे. गाईस आपण तिकडून चालत आलो आहे, त्या साईडून आतल्या साईडून इकडून असं चालत आलो आहे आणि लेण्या घेत घेत या साईडला वरती जायचं आहे. सो या साईडला 11 ते 33 लेण्या आहेत. चला जाऊया वरती, अजून किती लेण्या आहेत ते बघूया. ह्या बघा ते लिहिलेले आहेत गाईस 11 ते 33. तो चला जाऊया वर, अजून बघूया किती लेण्या आहेत. मला असं वाटतं की पावसाळ्यात आलो तर अजून बेटर राहील, कारण की ह्या साईडून गाईस 1930 शिलालेख लेणीचे शिलालेख आहेत. सो चला जेवढे होतील तेवढे कवर अप करूया, कारण ऊन भयानक लागतं आहे. हे बघा शिलालेख मस्त आहे. सो ह्याच्याच पुढे आहे 20वी लेणी. लेणी क्रमांक 20. ही आहे लेणी क्रमांक 21. कसलं थंडगार वाटतं यार. या साईडला लेणी क्रमांक 22. आणि या साईडला आहे गाईस लेण्यात लेणे आहेत ब्रँडेड, एकाला एक धरून. वाव. मस्त असे थंडगार आहेत. जेवढा वरती होतं तेवढा वरती येतो आहे मी, जेवढे दिसतील तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. सो बघूया आतून किती लेण्या होतात तेवढ्या लेण्या कवरअप करूया आणि मग निघूया. या साईडला आहे लेणी क्रमांक 26. हे बघा, ही आहे लेणी क्रमांक 26.
मागच्या साईडच्या लेण्या त्या साईडला संपलेल्या आहेत, जे 19 ते 26 होत्या त्या. आता पुढे जाऊया, ज्या 32पासून स्टार्टिंग आहेत. 32पासून या काहीतरी असंच समथिंग स्टार्टिंग आहेत. सो तिकडे जाऊया, तुम्हाला पुढच्या लेण्या दाखवतो. सो गाइस ह्या साईडला आहे लेणी क्रमांक 31. आतमध्ये तर काय दिसत नाही. सो असा कसं गोल शिलालेख होता. सो गाइस ही आहे 32 लेणी क्रमांक 32. बाकीच्या ठिकाणी सगळं लिहिलेलं ते नव्हतं, गेलं सगळं लिहिलेलं. या साईडला बघूया. ही आहे लेणी क्रमांक 33. या साईडला 34 ते 41 समथिंग असं आहेत. सो आता आपण आलो आहे 34 ही लेणी पाहायला. सो गाइस आता आलो आहे 35 ही लेणी पाहायला. ही आहे 36. सो ये है 38 गाइस.
या साईडला आहे 39. या साईडला आहे 40. लगाओ आवाज लगाओ. चाललो आता खाली, कारण आपला सायकल देण्याचा पण टाईम झालेला आहे. तो फटाफट खाली उतरूया आणि त्याच्यानंतर जाऊया सायकल द्यायला. सो चला खाली उतरतो फटाफट आणि जातो खाली. तो गाईस फटाफट जाऊन आपण 41 लेण्या बघून आलो आहे. सो आता जाऊया खाली, कारण आपल्याला व्हायकल द्यायची आहे जी 2 आवर्ससाठी आपण घेतली होती. सो चला भेटतो खाली गेल्यावरती. लेण्या वगैरे बघून झालेलं आहे. जेवढ्या कवरअप होतं तेवढ्या कवरअप केलेल्या आहेत आणि आता चाललो आहे खाली जिथे आपण बायकल लावली होती. काहीच खाली उतरत होतो. हे बघा कोण भेटलेत. खाली उतरता उतरता हे लोक भेटलेत मला. हाय किती बसलाय खाली. इथे पाठीमागे आहे. बाकीचे झाडावरती वगैरे आहेत बसलेत या साईडला. कन्हेरी गुफावरून खाली आलेलो आहे. आपल्या सायकल जिथे ठेवलेली तिथे आलो आहे. आता आपण सायकल घेऊया आणि मग निघूया. अरे बापरे, हे बघा सायकलची काय हालत ठेवलेत. कसे ठेवतात हे लोक सायकल काय माहिती. मी जिथे सुरक्षित सायकल ठेवलेली ती सुरक्षित आहे आणि ती आता घेऊन आपण निघूया. फायनली गाईस मी निघालो आहे. सो काही तिथे फॉरेनर की चायनीज लोक भेटले होते. त्यांच्याकडे कॅश नव्हती आणि इकडे वर आलेलं तर त्यांना नेटवर्क पण नव्हता. सो त्यांना कॅश हवी होती 200 रुपये. सो ते बोलले की तुला जीपे करतो खाली गेल्यावरती. मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. ते बोलले 200 रुपये पाहिजेत. मी त्यांना 200 रुपये कॅश दिले आणि मग निघालो खाली. म्हणजे माणसाला असे हेल्प करत राहिली पाहिजे. कुठेही जा तुम्ही, जर माणूस कोणता समोरचा अडचणीत असेल तर त्याला हेल्प केली पाहिजे. तो माझ्याकडे होते मी त्यांना दिले. सो जर त्याने केलेच 200 रुपये ठीक आहे, नाही केलेच तर ते वरच्या हातचे जातात आहेत. सो आपण हेल्पचं काम करायचं. जेवढी हेल्प होते तेवढी हेल्प करत राहायची. तो चला फटाफट जाऊया खाली, कारण आपला टाईम होत राहिला आहे त्याच्यामुळे. सायकल घेऊन आलो आहे आणि सायकल घेऊन आल्याचा फायदा बघायचा तुम्हाला काय झाला आहे. त्यामुळे तुम्हाला फायदा दाखवतो काय झाला आहे ते. सो काही रस्त्याने जात होतो. हे बघा काय दिसले. डिअर हरिण. वाव यार, सायकल घेऊन आलो आहे त्याचा फायदा झाला मला. इथे हरिण पाहायला मिळाले. भारी यार, सो क्यूट. या साईडला पण पार्किंग केलेली आहे सायकल जी आपण घेतलेली होती ती.
आणि आता दादांकडून जे आपण आयडी वगैरे दिलेलं आहे ते घेऊया. आणि डिपॉझिटसाठी दिले होते 500 रुपये. सो त्यातले ही त्यांची फीज आहे ते कापून आपल्याला रिटर्न करतील. दे दादांनी जो आय डी घेतला होता तो आय डी परत केलेला आहे आणि जे राहिलेले पैसे होते ते पण परत केलेले आहेत. सो आता जाऊया काहीतरी खायला. आलो होतो मी सकाळी 11 वाजता आणि आता वाजलेत दुपारचे 1:30. सो भरपूर ऊन पण झालं आहे. सो बघतो कुठे काय जर प्यायला किंवा काय खायला मिळालं तर सो ते पहिलं खातो. हां सो फायनली गाईज आपली भेल रेडी झालेली आहे. सो खाऊया. सो गाईज आता भेल खाऊन झालं आहे आणि आता घेतो लिंबू पाणी. जर गाईज लिंबू पाणी घेतलं आहे या लिंबू पाणी प्यायला. तर गाईज आपण ज्याला पैसे दिले होते 200 रुपीज कॅश सो त्यांनी ऑनलाईन केलेले आहेत. कारण तो बोललेला की खाली गेल्यावरती मी तुला ऑनलाईन करेन. सो त्यांनी ऑनलाईन केलेले आहेत. सो हे बघा. सो गाईज त्याने ऑनलाईन बघा किती गेलं. मी त्याला 200 रुपये दिले होते त्याने 210 रुपये केले. सो थँक्स डूड. गाईज जेवढं कवर करता येत होतं तेवढं कवर केलं आहे मी आणि आता इथून निघतो आहे. सर काही जर राहिलं असेल तर मला कमेंट करून सांगा की कोणती गोष्ट राहिली ती मी नेक्स्ट टाईम जर आलो तर मग ती व्हिडिओ कवर करेन त्याच्यामध्ये. सो चला इकडून निघूया आता थेट जाऊया घरी.